अभिवादन करण्यासाठी आला, काय भावना? ते महात्मा फुलेंच्या असताना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आणि आजही आपल्याला असताना दिसतंय की महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यांचं कार्य 150 वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही सगळ्यांनी खाली करा, कॅमेरात दिसत नाही कोणाच्या. हा बघ, घे खाली. 150 वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारल्या जाते असं दिसत नाही आहे. तर अजूनही काही वर्ग असा आहे, काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्यामध्ये झळझळतंय, विरोध चाललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांची क्रांती ही महत्त्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो. देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असणारं अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सर, आंदोलन पण करताय. जो चित्रपट महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार होता, आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची 198वी, पण तो काही संघटनांनी विरोध केला. आता तो चित्रपट 15 दिवसानंतर प्रदर्शित केला जातोय. ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य, काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे. काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य, ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे. त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही. आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल. अजून कट केलेले नाहीत, अजून त्याच्यावरती वाद चाललेला आहे. तर स्मारकाच्या विषयी देखील छगन भुजबळ यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. ते तर म्हणतात की मी आता आमदार आहे, जर वेळ पडली तर मलाच स्वतःला उपोषणाला बसायला लागेल. त्यांचं असंही म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निधी तर देतात, मात्र अधिकारी कुठेतरी कामाला दिरंगाई करतात म्हणून. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत, शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल, त्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून, तर का शासन त्यांचंच आहे. अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असणारा जर टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. सर, गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. मग कोरटकर त्याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे, पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याच्या देखील चर्चा आता सुरू आहेत की महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं तर त्याबद्दल कडक आणि कठोर शासन होईल म्हणून. शासनाने कायदा करावा, त्याचं सगळेच जण स्वागत करतील. सर, जरी कायदा केला ना, आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय घेतलाय, ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही आपल्या ऐतिहासिक साक्ष्यावरती असू द्या, त्याला विरोध हा होतोच. मग सेन्सर बोर्डाने कुठेतरी या बाबतीत वेगळा कायदा किंवा काही इतिहास तज्ज्ञ घेतले पाहिजे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं
तरी त्यांना असणारा गव्हर्मेंट गाईडलाईनप्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असणारा स्वतःच्या विचारसरणीला फिल्मवरती लादता येत नाही अशी परिस्थिती आहे. सर 26/11 चला. 26/11 हल्ल्यातील मास्टर माइंड जो आहे तहूर राणा त्याची आता कस्टडी भारताने घेतलेली आहे. त्याला प्रत्येक शहरात फिरवलं जाणार आहे. मोठं यश म्हणावं लागेल भारतीय सरकारचं हे. म्हणणार आहे यश नाही आहे, हा टिटपूचा आहे त्याच्यातला. सर म्हणजे काल ज्या पिल्लाईचं होम सेक्रेटरी पिल्लाय हां त्या काळी होते, त्यांचं स्टेटमेंट जर आपण असणारं वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होममंत्रीच त्या ठिकाणी म्हणते की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे. हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही. त्याच्यामुळे उगीचंच असणारा ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करू नये. उदयनराजे सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उदयनराजेंनी या ठिकाणी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो. त्याला मोठा विरोध होताना बघायला मिळतो. थैंक यू वेरी मच. देखिए सेक्रेटरी पिलाई उस वक्त जो थे उनका कल बयान आया है और उन्होंने कहा कि काफ़ी थऊर राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति ने बहुत छोटा व्यक्ति है, इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए और बहुत बड़ी उपलब्धि है ऐसा उन्होंने खुद माना नहीं है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.